शिवसेना मी वाढवली, अंबादास नंतर आला आणि काड्या करतो. चंद्रकांत खैरे संतापले, उद्धव ठाकरेंना भेटणार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बोलवलेल्या पक्षाच्या मेळाव्याला माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दांडी मारल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले. दुसरीकडे याच मुद्द्यावरून चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांचं हार्डवेअर पुन्हा एकदा समोर आल्याच्या चर्चा रंगू लागलेल्या असताना स्वतः खैरे यांनी आपल्या गैरहजेरीवर भाष्य करत खळबळजनक आरोप केले आहेत. यावेळी बोलताना अंबादास दानवेंच्या मेळाव्यावरून अंबादास दानवेंनी मला काही सांगितलं नाही, याबाबत मी उद्धव साहेबांना सांगणार आहे, तक्रार करणार आहे. अंबादास मोठा झाल्यासारखा वागतोय. शिवसेना मी वाढवली हा नंतर आला आणि काड्या करण्याचं काम करतोय, असा घणाघात चंद्रकांत खैरे यांनी यावेळेस केला आहे. नाही स्थानिक नाही ऐकून घ्या ना, मी पहिल्या दिवशीपासूनचा शिवसैनिक आहे. आज जरी माननीय उद्धवसाहेबांच्या आशीर्वादाने मी नेता जरी असलो तरी त्या ठिकाणी मी स्वतः खूप काम करतो आहे. आणि आत्तापर्यंत मी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महापालिकेत मीच काम केलेलं आहे. आत्ता ठीक आहे, आता येतात लोक ते पाहतात, परंतु त्या ठिकाणी आम्हीच काम केलेलं आहे पहिल्या दिवशीपासून. 1988पासून काम केलेलं आहे. त्यावेळेस मी शहर प्रमुख होतो. मग हे काय, हे माझा पक्ष मला वाढवायचा, मग टिकवायचा आणि मोठा करायचा. आता इतकं अडचणी आली की इतके जण फुटून गेले. रोज काहीतरी नाव येतं. कोणीतरी इथं काल परवा आम्ही जे आमच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये एक उपनेत्या एक आली होती, तीसुद्धा काल गेली. म्हणजे काय चाललं, उद्धवसाहेबांना तुम्ही सोडून जाता आहे, बरोबर नाही आहे. उद्धवसाहेबांनी तुम्हाला किती मोठं केलेलं आहे हे की ना. आणि उद्धवसाहेबांना त्यांना काही वाटत नसेल का की बाबा हे काय चाललं म्हणून, पण आम्ही त्यांना सपोर्ट केला पाहिजे, ही भूमिका माझी आहे. म्हणून नाही, मला सांगितलं नाही अंबादास दानवेनी. स्पष्ट सांगतो मी उद्धवसाहेबांना सांगणार आहे. आता मला अंबादासनी सांगितलेलंच नाही आहे. तो अंबादास दानवे स्वतःला असं समजतो की बस तो आहे तो सगळ्यात मोठा. किती 2-4 महिन्याचाच आहे आता तो. आता जाणार आहे पण मी करणार तक्रार, मी सांगणार. मी परवा मीटिंग आहे आमची, त्यावेळेसही सांगणार मी. पण तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी काय समजता, कचरं समजता तुम्ही. अरे शिवसेना मी वाढवली, जेलमध्ये गेलो, लाठ्या खाल्या, सगळीकडे गेलो, लॉकअपमध्ये गेलो, सगळं केलं. तुम्ही काय केलं आमच्यासाठी? ही शिवसेना मंत्रिपदापर्यंत त्या ठिकाणी आम्ही होतोच साहेबांच्या आशीर्वादाने. आणि नंतर हा आला, नंतर येऊन काय करतो आणि काड्या करण्याचं काम करणार. हे मला आवडत नाही, बिलकुल नाही आवडत. मला कोणी काढू पण शकत नाही, कारण मी कडवट शिवसैनिक, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा आहे. कालच्या मेळाव्यात त्यांनी महिनाभर आंदोलन करण्याची घोषणा केली. मी करणार ना. सहभाग असेल. नाही, माझा सहभाग म्हणजे मी आहेच. माझ्या पक्षासाठी मी काही पण करेल. त्याच्या तो बोलतच नाही मला, तुम्ही त्याच्या काय, मी माझ्या पद्धतीने करेन ना. तुमचं आंदोलन वेगळं असणार. नाही, माझं आंदोलन माझ्या पक्षाचं असेल. त्यांचं असेल ना, काय तो असेल नसेल काही करेल मला माहीत नाही, पण मी काय बोलत नाही त्याबद्दल. नाही, आजच्या घोषणा म्हणजे पाण्यासाठी आंदोलन. अहो तुम्हाला माहिती आहे की मी स्वतः त्या ठिकाणी या संभाजीनगर शहराला 3-4 वर्षापूर्वीच पाणी मिळालं असतं 24 घंटे. ती योजना मी आणली केंद्र सरकारकडनं, काँग्रेस गव्हर्नमेंटकडनं मी आणली. त्याचे पैसेसुद्धा 400-450 कोटी रुपये त्यावेळेसचे ते त्याच्याच बँकेत होते, आणि त्या बँकेतले पैसे आता यांनी काढायला लागले. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.